सकाळ सकाळी कोणाचा फोन होता? बोल की. दाद असतोय. हा का रे एवढी काय? अरे माहित नाही का, तात्याला शोधा जायचे. आवर लवकर. आवर तुम्ही. हो हा ठेव. आयला येतो वरच्या आवरत पण नाही. या आवरत तरी का हवं पण झालं. थुक तिथे. चल ये. अरे पोरांनो, एवढे घाईत कुठे निघालाय? तुझ्याकडे झालो या. माझ्याकडे? हो का रे, काय झाले? तात्या एवढा भोळा बनू नको. तुझी सगळी लपडी करी देत आम्हाला. अरे पोरांनो, काय बोलताय मला समजेना. त्या वाटलं नव्हतं तुम्ही असं कराल. आमचा किती विश्वास होता तुमच्यावर, तुम्ही असं केलं. अरे ओमकार, कोड्यात बोलू नका. काय ते सरळ सांगा. सरळ ना तर ऐक. या सगळं गावात जे केले नाही ते तू केलेस. गावात ज्या ज्या गोष्टी होत्यात ना त्याला तू कारणीभूत आहेस. हा आणि ज्या जोडणार तू संध्याकाळचं करतोस नाही आणि गावाला सांगतोय की रात्री 10 वाजता निघू नका आणि तू वर तोंड करून रात्रीचं 10 वाजता निघतोस बाहेर. अरे पोरांनो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. तात्या आमच्या कपाळावर काय लिहिलंय का? आणि तू चांगला आहेस का नाही हा आमच्यासाठी गैरसमज होता. आणि एक गोष्ट सांगतो, त्या सुहासला पण तूच मारलायस. आशू, जरा भान ठेवून बोल. अरे काय बोलतोय समजतंय का तुला? तू हे नाही आम्हाला हे सांगू नको. तुझे सगळे कांड समजलेत आणि सर्व कांड आहेत नाही गावाला सांगणार आहे आणि त्याच्यानंतर बघ तुझी कशी धेड निघते ती. अरे आशू, ऐक आधी. मी काय बोलतोय ते ऐकून घे, मग काय बोलायचं ते बोल. बस तात्या बस. आता ऐकायची वेळ नाही. आता काय होईल का नाही ती बघायची वेळ आहे. आता मी काय बोलू? तुम्ही काय माझं ऐकूनच घेणं झालं. अरे ओमकार, तू तरी काहीतरी बोल. आता काय बोलू मी? तुम्ही बोलायला काय ठेवलंय का? दिसायचं ते दिसलंय आम्हाला डोळ्यांनी. तात्या तेव्हा त्या घराबाहेर माझी शक्ती आली होती नाही तेव्हा तू पण तिथंच होता. म्हणजे एक तर त्या शक्तीसोबत तू आहेस किंवा ती शक्ती तुझ्या हात आहे. आणि माझी आजी चांगली होती, तिला तूच काहीतरी केलेस. आता काय बोलू मी? तात्या तात्या परत माझ्या घराबाहेर दिसलास का नाही तर त्या शक्तीसोबत तुला पण काढून टाकीन. लक्षात ठेव. जाऊ दे चल. पोरांनो, वेळ सर्व गोष्ट सांगेल तुम्हाला. फिरून तुम्ही माझ्याकडेच या.
सरपंच ओ सरपंच ओ सरपंच ओ सरपंच. आता काय झालं? अव गावात स्वामी आले ती. काय बोलतोयस? घरी आलाय का तू? अव अजून गावात नाहीत आले पण गावाच्या येशीवर आलेत. मग लगा चल चल लवकर त्याला तिकडेच गाठू. नाही तर गावात बिवात आला तर आपला नंबर लागायचा नाही. चला, चला. चल चल. सरपंच त्यावेळी घेतली का? हाय चावी चल पटकन. त्या तात्याला मार वाटत होता पण आहे की नाही मोठा आहे त्याच्यामुळे त्याला सोडलाय. कशाला नको रे बाबा, ती परत सुवासारखं काहीतरी करेल आपलं. अरे पण नाही की नाही तात्याचा बंदोबस्त केला की नाही त्या शक्तीचा पण आपोआप बंदोबस्त होईल. बरोबर आहे, पण करायचं कसं? आपल्याला काय त्यातलं माहितच नाही ना. पण काय नाही ते मार्ग काढला पाहिजे ना. अरे बिनी का बोलते? अय पोरांनो थांबा. अय पोरांनो कुठे निघाला रे? अरे ते स्वामी गावात यायला लागले. काय? कधी? आणि कुठं? अरे कोणीतरी त्यांना येताना बघितलंय गावात. तेच ते येते ते त्याच्या तयारीला निघाल. हा का? बरं बरं जावा जावा. बरं येत. देवानं आपलं ऐकलं. बरोबर. झालं का नाही देव? बरोबर. त्याच्यात सांगतो. आत्ता जाऊन काय उपयोग नाही, सगळी त्यांना भेटा येणार. आपण एक काम करू, थोड्या वेळाने जाऊया. थोड्या वेळाने जायचं? हा. हे बघा स्वामी. स्वामी स्वामी स्वामी. बोला सरपंच. काय बोलू आता? मला वाटलं राव येताय का नाही का तिकडं उत्तराखंडलाच घेताय संन्यास बिन्यास. काय राव सरपंच, चेष्टा करताय का काय? काम होतं उरकलं नाही म्हणून उशीर झाला. उशीर? अहो गाव मसनात गेलं असतं अजून उशीर झाला असता तर. तर काय स्वामी बरं झालं तुम्ही लवकर आला. अहो येणार की, जेव्हा जेव्हा गावाला गरज आहे तेव्हा मी येणारच. बर जातो आम्ही. तुम्हाला रस्त्यात भेटावं म्हणलं, परत गावात गेल्यावर तुमच्या माग लय जण लागणार. अहो कशाचं काय, गावाचं प्रेम आहे म्हणून. बर निघतो आम्ही. आता आलाय, गावातल्या सगळ्या गोष्टीचा बंदोबस्त करा. बरं बघतो की. आता कुठे निघालाय? गावात निघालोय. मला बी न्या की. अहो स्वामी एवढ्या लांबनं चालत आलाय आणि इथल्या इथं गावात तुम्हाला यायला पाय रागावतील तुमचं. या चालत. आयला हो सरपंच, गाडीवर फिरतोय आणि गावात याला वाहन नाही. तात्या. हा हा. गावाकडे निघालाय? नाही नाही वरच्या वरात पाणी पाजायचंय तिकडे निघालूया. पाण्याचं काय घेऊन बसलाय तिकडे? गावात स्वामी आलेत. कधी? मला बी आत्ताच कळे म्हणून मी निघालोय. तुम्ही येताय का? नाही नाही मला वरच्या वरात पाणी पाजायचंय, मी तिकडे निघालो. जाऊ दे मग मी जातो. येऊ का मग? ठीक आहे. चला. आईला स्वामी कसं काय आलं लवकर? आता कसं करायचं? लवकरच काहीतरी करायला लागतंय.
काय करताय? काय नाही, घरातली कामं चालली ती. कामं राहू द्या बाजूला. स्वामी आले ती त्यांना ओवाळायची तयारी करायची. बाकीचं ठेवा सगळं बाजूला, उरका लवकर. अरे पोरण फटाकडे लावा, स्वामी आलो वाटते. हॅलो, आवरलंस का? हो, माझं आवरले. या आमच्या इथं, जाऊ इथं स्वामींकडे. हा, चालतंय, ये. स्वामी येऊ का? हा या की. या पोरांनो, पूजेचं दर्शन घ्या. गंजडी नाही आला होय. त्याच्या आठवण बरे आले तुम्हाला. अरे पाठीमाग आपण बसलो होतो ना, त्यावेळेला मी त्याला म्हटलं होतं मी माघारी असतोपर्यंत तू जग. मग म्हणून म्हटलं तुम्हाला की तो आहे की गेला. हाय, त्याला काय होतंय तेव्हा. बर पोरांनो, मुद्द्याचं बोल. मुद्द्याचा स्वामी तुम्हाला माहितच आहे. मागच्या वेळेस आलो तेव्हा पण मुद्दा हाच होता ना, आताच पण मुद्दा तोच आहे. बर, तुमच्या सोबत जो प्रकार झालाय तो मला जरा थोडक्यात सांगा. स्वामी असं घडलं आमच्यासोबत. असं घडलं होय? अरे ह्या शक्तीसमोर तुम्ही आला आणि जिवंत आहात, ही लय मोठी गोष्ट आहे. बरं स्वामी, तुम्ही आलाय ना तर काहीतरी उपाय सांगा ना या गोष्टीवर. उपाय? उपाय तर माझ्यापाशी नाही. काय स्वामी चेष्टा कशाला करताय आमची? तुम्हाला माहिती ना आमच्यासोबत काय झालंय? अरे पोरांनो,
मी कशाला चेष्टा लावली तुमची? या गोष्टीचं गांभीर्य मला माहित आहे, पण उपाय काही नाही माझ्याकडे. अहो स्वामी, एवढे दिवस तुमची वाट पाहत होतो, कारण तुम्ही काहीतरी उपाय सांगतील आम्हाला. तर काय तुमच्या वर्षावर थांबलो होतो, तुम्ही याल काहीतरी उपाय सांगाल त्या शक्तीला आटोक्यात आणा. पोरानो, तुमची तळमळ मला समजते, पण ही शक्ती एवढी मोठी आहे की ती माझ्या आवाक्याच्या बाहेर आहे, आणि ती जर आवाक्यात आणायचं म्हटलं तर तेवढी विद्या माझ्यापाशी नाही. मग स्वामी, त्या शक्तीला वाढाखाली तुम्हीच बंद केली होती ना? अरे पोरानो, ती शक्ती एवढी मोठी आहे, ती माझ्याच्यानं आटोक्यात येऊ शकत नाही. तिला फक्त गुरुच आमचे आटोक्यात आणू शकतात. मग गुरुना बोलवा. हे शक्य नाही, कारण माझे गुरु आता हे सर्व काही सगळं त्यांनी बंद केलेलं आहे. हे सर्व शिष्यांना सांगतात, आणि ती विद्या शिकण्यासाठीच मी तिकडे गेलो होतो, पण ती शिकू शकलो नाही. स्वामी, तुमच्या या विद्येवर तर सर्व गावाचं भवितव्य आहे, आणि तुम्ही विद्या शिकायसाठी तिकडे गेला आणि तुम्ही तीच विद्या शिकून नाही आला. शिकलो नाही असं नाही, शिकवलं गेलं नाही. असं कसं? कारण त्यांचा एक शिष्य आधीच विद्या शिकत आहे, आणि तो त्यात पारंगत झाला की तोच मग ह्याच्यातून मार्ग काढेल. मग तो शिष्य नक्की आता आहे कुठं? कुठे आहे म्हणजे? तो तर आपल्या गावात आहे, आणि तो होता म्हणून आपलं गाव वाचलंय. तुम्ही म्हणताय गाव वाचलंय तुमच्या म्हणण्यानुसार, मग त्या सुवासचं असं कसं झालं? आणि नक्की तो शिष्य आहे कोण? सुवासचं म्हणताय तर सुवासला शक्तीनं मारलेलं नाही, कारण ती शक्ती अशा प्रकारे मारूच शकत नाही. बरोबर आहे, सुवासला एक नाही त्या शक्तीनं मारलंच नसतं, गावातच कोणतरी काहीतरी केलंय. पण ते जाऊन द्या, यो शिष्य कोण आहे ते सांगा, म्हणजे आम्ही त्याची गाठ घेऊ. गुरुचा शिष्य म्हणजे आपला तात्या. काय? तात्या? स्वामी, तुमची नक्की झोप झाली आहे का? झोप नसेल ना झाली तर एक काम करा, झोपा, आम्ही उद्या येतो. असलं काय बोलू नका. झोप झाली आहे, आणि मी सुद्धा व्यवस्थित आहे. जो शिष्य आहे तोच सांगतोय, माझ्या मनाचं काय सांगत नाही. पण स्वामी, जो माणूस या सर्व गोष्टी करतोय त्याच नाव तुम्ही कसं काय घेऊ शकता? म्हणजे आता पण आम्ही कुणाला काही सांगितलं नाही, आता तुम्हाला सांगतो. आता पण ज्या ज्या गावात गोष्टी झाल्या त्या तो सर्व तात्या करतोय. आणि तुम्ही माझी म्हणलं नाही त्या सुवासला शक्तीने नाही मारलं, त्या सुवासला तात्यानंच मारलं. पोरांनो, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, कारण तात्या आतापर्यंत आपल्या गावाला वाचवत आलाय. स्वामी, आता मला तर समजायचं बंद झालंय, कारण आम्ही जी डोळ्यानं बघितले आणि तुम्ही जे आता सांगताय ह्या सगळ्या विरुद्ध गोष्टी आहेत. पोरांनो, जी गोष्ट सांगायची आहे ती तुम्हाला सांगितली, आणि जर तुम्हाला ह्या शक्तीपासून वाचायचं असेल तर तात्याशिवाय पर्याय नाही. मी आता तुम्हाला हे सगळं सांगितले, शेवटी तुम्हाला काय करायचे ते करू शकता. तुम्ही म्हणताय तात्या आमची 100% मदत करल, तर आम्ही सर्व गोष्टी बाजूला ठेवून आम्ही त्याला भेटू नक्कीच. नक्कीच पोरांनो, जर वाचायचं असेल तर तात्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे. तर स्वामी, आम्ही येतो, बघतो आम्ही काय करायचं ते. चला. होय. पोरांनो, तात्याविषयी जो गैरसमज झालाय तो विसरून जावा, आणि तात्यालाच साथीला घेऊन ह्या शक्तीचा बंदोबस्त करा. ठीक आहे. ती स्वामींची तब्येत नक्की बरी आहे ना? ते काय पण काय कसं काय बोलतंय? शांत बस आता स्वामींनी सांगितले, नक्कीच काहीतरी त्या गोष्टी मागं कारण असणार आहे. अरे मग काय त्या तात्या तोंड बघायचं का परत? त्या शक्तीला आटोक्यात आणायचं असेल तर स्वामींनी सांगितल्यानुसार आपल्याला तात्याचीच मदत घ्यावी लागणार आहे. अरे पण जे आपण डोळ्यानं बघितलंय त्याचं काय? एक काम करू ना, उद्या आपण तात्याला भेटू आणि काय त्या गोष्टी समोरासमोर क्लिअर करून टाकू, म्हणजे कसं आपण त्याची साईड तरी कुठं ऐकून घेतली. अरे एक तर मला त्याचं तोंड बघायचं नाही, पण आता तू म्हणतोस नाही म्हणून आपण त्याची गाडी घेऊया, बघूया काय म्हणतोय ते. मग हा, तसं करू. मला एक गोष्ट कळ ना, आता काय झालं? अरे ह्यो तात्या सगळ्या गोष्टी करतोय, त्याचं कुणी काय वाकडी केलंय की या सगळ्या गोष्टी तो करायला लागलाय? काहीतरी असणार आहे कारण, त्याशिवाय तो तसं करणार नाही. त्याच्या मागचं कारण आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. अरे तो सगळं काय सांगणार नाही. एक तर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे, तेव्हा कुठं तिथे तो काहीतरी सांगेल, किंवा या गोष्टीचा त्याला पहिल्यापासून शोध घेतला पाहिजे. म्हणजे काय होईल, या काय काय गोष्टी झाल्यात त्याचा मार्ग लागेल आपल्याला. ह्या गोष्टी सगळ्यात समजल्या तर बरं होईल. जिथं ती शक्ती जागा केली ना,
तिथेच तिला बंद केलं पाहिजे. बरोबर आहे. चालते, चल मी जातो घरी. मी या गावात आल्यापासून खूप काही गोष्टी माझ्यासोबत घडल्या, परंतु त्या गोष्टी का घडत आहेत त्याची उत्तरे मला अजून मिळाली नाहीत. जसे काही प्रश्न तुम्हाला पडले आहेत तसेच काही प्रश्न मला देखील पडले आहेत. ते प्रश्न म्हणजे त्या शक्तीला कोणी जागी केली असेल, ज्याने ही शक्ती जागी केली त्याचा नक्की हेतू काय होता. नक्की हे सर्व गावात घडत आहे ते नक्की शक्तीच करते का आणखी कोण. कारण मी या गावात आल्यापासून भरपूर गोष्टी माझ्यासोबत घडल्या. जसे की मी गाव सोडत असताना आजीची अचानक बिघडलेली तब्येत, नंतर जेव्हा शक्ती घराबाहेर आली होती ती एक गोष्ट, तसेच माझ्या हातातून पडलेला दोरा आणि सुवासचं दरीत पडणं, या सर्व गोष्टी मागे तात्या कुठे ना कुठेतरी होता. त्यामुळे तात्याच या सर्व गोष्टी करतोय असे मला वाटत आहे. परंतु स्वामींनी सांगितल्याप्रमाणे या शक्तीचा बंदोबस्त तात्याच करू शकतो आणि गावाला या शक्तीपासून वाचवू शकतो. त्यामुळे तुमच्यासारखाच मलाही प्रश्न पडला आहे, जो या सर्व गोष्टी करतोय तोच यातून कसा काय मार्ग काढू शकतो. तर मित्रांनो, त्याची सर्वांची उत्तरे आता आपल्याला पुढील सीझन मध्ये भेटणार आहेत. हे